अपस्मार किंवा आकडी येणं हा मेंदूशी संबंधित एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. या आजारामध्ये रुग्णाला वारंवार झटके येतात. याला इंग्लिशमध्ये सीझर्स असं म्हटलं जातं. या व्हिडिओमध्ये विविध मुद्द्यांवरती आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. सोबत या आजारावरती कोणते होमिओपॅथी औषधं प्रामुख्यानं वापरले जातात याची माहिती देखील आपण घेणार आहोत, ज्यामुळं हा आजार जो आहे तो मुळापासून बरा होऊ शकतो. काही विशिष्ट औषधांबद्दल आपण बोलणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, जे रुग्ण आमचे चॅनल सबस्क्राईब करतील अशा रुग्णांसाठी ऑनलाईन कन्सल्टेशनमध्ये 50% आम्ही डिस्काउंट देणार आहोत. म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. या आजाराला मराठीमध्ये अपस्मार, फेफरे येणं, मिरगी किंवा फिट येणं किंवा इंग्लिशमध्ये त्याला इपिलेप्सी असं म्हटलं जातं. इपिलेप्सी हा आजार मेंदूशी संबंधित एक आजार असल्यानं रुग्ण अचानक बेशुद्ध होऊन खाली पडतो किंवा ती व्यक्ती स्वतःच्या हातापायाला अगदी घट्ट करून ठेवते, आखडून ठेवते. शरीरामध्ये विविध हालचाली व्हायला लागतात. त्याच्या तोंडातून फेस यायला लागतो, लाळ गळू लागते, जीभ किंवा ओठ दातांनी चावले जाते, रुग्णाची दातखिळी बसते, रुग्ण हा डोळे फिरवतो. अशा वेळेला रुग्णाची संपूर्ण शुद्ध हरपते. हा आजार सरासरी 1 ते 3 मिनिटापर्यंत असू शकतो. त्यानंतर रुग्ण हा आपोआपच शुद्धीवरती येतो. इपिलेप्सीचे अनेक कारणं आहेत. यामध्ये मानसिक तणाव, झोप पूर्ण न होणं किंवा बऱ्याच वेळेला उच्च हायग्रेड फीवर आहे, उच्च ताप येणं किंवा सर्दी खोकल्याच्या त्रासामध्ये, आजारामध्ये इपिलेप्सीची सुरुवात होऊ शकते. कधीकधी काही रुग्णांमध्ये उच्च रक्तदाब किंवा रक्तदाब वाढल्यामुळं किंवा रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यानंतर इपिलेप्सी या आजाराची सुरुवात होऊ शकते. स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळी किंवा प्रसूतीच्या दरम्यान किंवा काही मानसिक आजारांवरती औषध घेणाऱ्या रुग्णांमध्ये किंवा काही अँटी डिप्रेशनच्या औषधं घेणाऱ्या रुग्णांमध्ये त्या औषधांच्या दुष्परिणामामुळं इपिलेप्सी या आजाराची सुरुवात होऊ शकते. कधीकधी रुग्णाला मार लागल्यामुळं सुद्धा इपिलेप्सीची सुरुवात होते. ॲक्सिडेंटमध्ये इपिलेप्सीची सुरुवात होऊ शकते किंवा कडक उन्हामध्ये ऊन लागल्यानं इपिलेप्सीचा झटका येऊ शकतो. अशा वेळेला रुग्ण हा बेशुद्ध पडण्याची शक्यता असते. याशिवाय इतरही काही कारणं आहेत. म्हणून इपिलेप्सीचं योग्य निदान होणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. वारंवार रुग्णाला झटके येत असल्यास किंवा रुग्ण हा चक्कर येऊन बेशुद्ध पडत असल्यास इपिलेप्सीचं योग्य निदान करण्यासाठी पेशंटच्या शारीरिक तपासणीचा रिपोर्ट, पेशंटच्या MRIचे रिपोर्ट, पेशंटच्या CT स्कॅनचे रिपोर्ट किंवा EEGचे चाचण्या, या चाचण्यानुसार इपिलेप्सीचं आपण योग्य निदान असं करू शकतो. मित्रांनो, योग्य निदान झाल्यानंतर काही अँटी इपिलेप्टिक औषधं आणि काही होमिओपॅथी औषधं यांचं व्यवस्थित आणि नियमित नियोजन केल्यास इपिलेप्सी हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. जर एखाद्याला हा इपिलेप्सीचा झटका आला तर अशा वेळेला काय करावं हे आपण थोडक्यात जाणून घेऊ. सर्वप्रथम रुग्णाच्या आजूबाजूला जो कोणी असेल त्यानं शांत राहावं, घाबरून जाऊ नका. बेशुद्ध पडलेल्या रुग्णाला जबरदस्तीनं हलवण्याचा प्रयत्न करू नका. रुग्णाला कोणत्याही पद्धतीनं इजा पोहोचेल अशा वस्तू आजूबाजूला असतील रुग्णाच्या तर त्या सर्वप्रथम बाजूला करा. रुग्णाला डाव्या किंवा उजव्या बाजूला वळवावं, ज्यामुळं रुग्णाच्या तोंडात अडकलेली लाळ किंवा फेस सहजपणे बाहेर पडायला मदत होईल. नंतर रुग्णाला पाठीवर झोपवावं किंवा त्याच्या डोक्याखाली एखादी मोठी किंवा जास्त मोठी न अशी मीडियम उशी ठेवावी. बऱ्याच वेळी रुग्णाचे तोंड उघडावे म्हणून काही जण चमचा किंवा इतर वस्तू तोंडात टाकण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी तोंडामध्ये इतरत्र इजा होऊ शकते. म्हणून ज्यावेळेला इपिलेप्सीचा झटका रुग्णाला येतो अशा वेळी तोंडात काहीही टाकू नका. चप्पल किंवा कांदा यासारख्या वस्तू रुग्णाच्या नाकाला हुंगायला देऊ नका. रुग्ण हा 2 ते 3 मिनिटात आपोआपच शुद्धीवरती येत असतो. पण रुग्ण जर 10 ते 15 मिनिटापर्यंत शुद्धीवर आला नाही तर अशा वेळेला
रुग्णाला तातडीनं दवाखान्यात घेऊन जावं किंवा 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला बोलवून घ्यावं. इपिलेप्सीच्या किंवा आकडे येणाऱ्या रुग्णांनी पाळायला कुठल्या सूचना असतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊ. ज्या रुग्णांना इपिलेप्सीचे झटके हे नेहमी येतात अशांनी डॉक्टरांनी दिलेले जे काही औषधं असतात ते नियमित घ्यावेत. यामध्ये शक्यतो कधीच खंड करू नका. नियमित डॉक्टरांच्या संपर्कात राहा. पुरेशी झोप घ्या. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. यासाठी योगा, प्राणायाम, ध्यानधारणा इत्यादी करा. सकाळच्या वेळेला थोडं फिरणं चालू करा. नियमित विशिष्ट पद्धतीनं व्यायाम करावा. तसेच उत्तेजक पदार्थ शक्यतो सेवन करण्याचं टाळावं. उत्तेजक पदार्थामध्ये चहा, कॉफी, सिगारेट, बिडी, तंबाखू आणि अल्कोहोल यांचा समावेश होतो. हे सेवन करणं शक्यतो टाळा. ज्या रुग्णांना एपिलेप्सीचा झटका येतो अशा रुग्णांनी आपल्या खिशामध्ये नेहमीसाठी आपलं आधार कार्ड किंवा आपलं नाव, पत्ता, घरच्या लोकांचा फोन नंबर असलेली चिठ्ठी नेहमीसाठी आपल्या वरच्या खिशात किंवा इतर खिशामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आणि हे सगळं जाणून बुजून करावं. म्हणजे एपिलेप्सीच्या झटक्यादरम्यान रुग्णाची अवहेलना नक्कीच होणार नाही. यानंतर आपण होमिओपॅथीच्या दृष्टीनं या आजाराचं विश्लेषण करणार आहोत. याशिवाय काही प्रमुख औषधांबद्दल माहिती देखील घेणार आहोत. होमिओपॅथीचं औषध जाणून घेऊ किप्रोमेट या नावाचं. आकडी आल्यानंतर शरीर वाकडं होणं अशा प्रकारच्या झटक्यांसाठी हे औषध वापरलं जातं. झटक्यांची सुरुवात सरासरी बोटांपासून किंवा पायाच्या बोटांपासून सुरुवात होते आणि काहीच वेळामध्ये संपूर्ण शरीरामध्ये व्यापली जाते. स्त्रियांमध्ये प्रसूतीच्या दरम्यान किंवा मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या आकडीवरती क्युप्रोमेट हे औषध उत्तम असं मानलं जातं. तसेच ज्या रुग्णांना खूप भीती वाटते किंवा रागामुळं आकडीची सुरुवात झालेली असते अशा रुग्णांसाठी देखील क्युप्रोमेट हे औषध खूपच उपयुक्त असं मानलं जातं. पुढचं औषध जाणून घेऊ सायकुटा या नावाचं. हे औषध जेव्हा रुग्णाला तीव्र झटके वारंवार येत असतात अशा वेळेला हे औषध वापरलं जातं. या औषधाचं सर्वात प्रमुख असं लक्षण आहे जेव्हा रुग्णाला आकडी येते अशा वेळेला रुग्णाची पाठ जी असते ती मागच्या बाजूने वळते. रुग्णाचा चेहरा निळा पडू शकतो आणि तोंडाचा जबडा बंद होतो. अशी लक्षणं असतील तर सायकुटा हे औषध वापरलं जातं. पुढचं औषध जाणून घेऊ बेलाडोना या नावाचं. बेलाडोना हे औषध अचानक येणाऱ्या झटकांवरती अतिशय उपयुक्त असं मानलं जातं. रुग्णाला खूप राग असतो किंवा रुग्ण हा भांडखोर प्रवृत्तीचा असतो. रुग्णाचा चेहरा लाल होतो, गरम होतो. अशी लक्षणं जर रुग्णामध्ये असतील तर बेलाडोना हे औषध वापरलं जातं. होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं पुढचं औषध आपण जाणून घेऊ हायोशियामस या नावाचं. हायोशियामस झटक्यांदरम्यान रुग्ण हा असामान्य अशा हालचाली करतो. जेव्हा इपिलेप्सीचा झटका येतो अशा वेळी रुग्ण हा गार झोपून जातो. हे या औषधाचे प्रमुख लक्षणं आहे. मित्रांनो, याच प्रकारचे विविध औषधं होमिओपॅथिक शास्त्रामध्ये रुग्णाच्या लक्षणानुसार वापरले जातात. मात्र हे औषध कोणीही व्हिडिओ बघून घेऊ नये, कारण हे औषधं निवडण्यासाठी रुग्णाची परिपूर्ण माहिती घ्यावी लागते. त्याची कंप्लीट हिस्ट्री घ्यावी लागते. रुग्णाचं योग्य कारण शोधणं गरजेचं असतं. त्याच्या आवडीनिवडी, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याच्या जीवनातील झालेल्या घडामोडी इत्यादी सर्वांचा अभ्यास करून रुग्णाचं परिपूर्ण औषध काढल्यानंतरच रुग्ण हा मुळातून बरा व्हायला मदत होते. एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी आमच्याकडे ऑनलाईन उपचाराची सुविधा देखील उपलब्ध आहे. तुम्ही आमच्या हॉस्पिटलला देखील भेट देऊ शकता. हॉस्पिटलचा पत्ता पाहिजे असल्यास डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा या नंबरला तुम्ही जर व्हॉट्सअप केला तर तुम्हाला ॲटोमॅटिक पत्ता देखील मिळून जाईल. किंवा तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्याकडे ऑनलाईन ट्रीटमेंट घेऊ शकता. जर तुम्ही आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये 50% पहिल्या वेळेला नक्कीच सूट दिली जाईल. चला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.